वाचा इथालचे ओबीसी जर आले असतील तर महाभारतातला अनुशासन पर्ण अध्याय 2. शाहू महाराजाची पत्नी ही खूप धार्मिक होती. शाहू महाराज तिला काही फोर्स करीत नव्हतं. मी पण हिला कधी फोर्स केला नाही. केला का? तू बाबा ते देवधर्म सोडून दे. पण ती सकाळीच पेपर वाचते, म्हणजे मी जे वाचलं पुस्तक एखादं वाचते. पण शाहू महाराजांनी कधी तिला हे केलं नाही. ती म्हणली मला गरुड पुराण लावायचं. आता ते गरुड पुराण लावा म्हणले, तू लावून दिलं. आणि त्या ठिकाणी ऐकायला गरुड पुराण शाहू महाराज असायचे खोलीमध्ये बसून. आणि ती सगळी तिची धर्मपत्नी ते गरुड पुराण एका ब्राह्मणाकडून त्या ठिकाणी ऐकायची. त्या गरुड पुराणामधला 7वा अध्याय, त्या 7व्या अध्यायामध्ये असं आहे की बहुजन समाजामधली नववधूने ब्राह्मणाबरोबर शय्य असणारी क्रिया करावी. त्यावेळेस शाहू महाराजांनी पत्नीच्या चेहऱ्याकडे बघितलं आतूनच खोलीतून. तिचे डोळे लाल झाले. तिनं उठली झपझप करून आणि ती पोती आणि ब्राह्मणाला बाहेर काढून टाकलं. त्यावेळेसपासून ती शाहू महाराजांच्या विचाराबरोबर राहिली. जबरदस्ती नाही. आणि हे घडल्यातून निर्माण होत आहे. लक्षात ठेवा, आमच्या हा हिंदू धर्म मध्ये राहून आम्ही सबल होणार नाही, आमचं मनोबल वाढणार नाही, आम्ही स्वाभिमानी होणार नाही, आम्ही भित्रे राहणार आहोत. लक्षात ठेवा, आम्ही भित्रे राहणार आहोत. आणि म्हणून आम्ही परळीला जो निर्णय घेतलेला आहे, त्या परळीला निर्णय धर्मांतराचा घेतलेला आहे. त्या 22 प्रतिज्ञापैकी 11 प्रतिज्ञा मान्य केल्या बरं का मित्र. आम्ही क्विट द हिंदू धर्म. आम्ही हिंदू धर्माला क्विट केलेला आहे, क्विट सोडलेला आहे. 22 प्रतिज्ञामधल्या 11 प्रतिज्ञा आहेत ना, त्या आम्ही पूर्ण केलेल्या आहे. माझ्या पहिल्या मुलीचं लग्न सत्यशोधक पद्धतीने झालं. म्हणजे मी स्तुती करत नाही बरं का, परत तुम्ही उपरे बाबा तू स्वतःच सांगतो. एक प्रतीकमय आहे, ओबीसी मधला प्रतीक आहे. मांजराच्या गळ्यामध्ये कुणाला तरी घंटी बांधावं लागते, प्रवाहाच्या विरोधामध्ये काम करावंच लागतं. आणि या कर्मकांडाच्या दलदलीमध्ये त्या ठिकाणी फसलेला आमचा समाज आहे. पहिल्या मुलीचं सत्यशोधक पद्धतीने लग्न केलं. सगळेजण म्हणाले करू नका, पहिलंच लग्न आहे, 3 मुलाचं लग्न होणार नाही म्हणले तुमचे. सावंत सरांनी बीडच्या शेवटच्या मुलाचं सत्यशोधक पद्धतीने लग्न केलं म्हणले. आमचे प्राचार्य सावंत फुले शाहू आंबेडकर सांगतात, त्यांनी शेवटच्या मुलीचं सत्यशोधक पद्धतीने केलं. आता तर मग अशी भीती लागली. मग मी सगळं सोडलं आणि तीत कोणची काढली 28 नोव्हेंबर. काका साळवे काका 28 नोव्हेंबर पाहिली नाही, काय नाही. पुण्यतिथी आमच्या क्रांतिबा ज्योतिराव फुले यांची. आणि त्याला अभिवादन म्हणून आपण सत्यशोधक पद्धतीने लग्न करू नये तर मग उपयोग काय, ते सत्यशोधक चळवळ चालविण्यामध्ये म्हणलो. आणि उठसूट मी त्या ठिकाणी आमचे डॉक्टरचे वडील, आमचे व्याही, त्यांना विचारायला गेलो होतो. पेंडकर मास्तर रिटायर. त्यांना म्हणलो, व्याही मला सत्यशोधक पद्धतीने लग्न करायचं आहे आणि 28 नोव्हेंबर आहे, क्रांतिबा ज्योतिराव फुलेंची पुण्यतिथी आहे, चांगलं होईल. ते म्हणजे काय हरकत नाही, चांगलं आहे करा. आता म्हणलं कुणालाच विचारायचं नाही. केलं, लग्न केलं. 3ही मुलांचं लग्न झालं. कोणतेही संकट आले नाही. सत्यशोधक पद्धतीने लग्न केलं तरी कोणतेच त्या ठिकाणी मला संकट आले नाही. मी खूप भाग्यवान आहे, स्वतःला समजतो मी. आणि आता शेवटच्या मुलाचं लग्न सुद्धा सत्यशोधक पद्धतीने केलं. कोणतंच संकट आलं नाही. पावसाचे दिवस असताना खूप चांगला आमचा त्या ठिकाणी समारंभ झाला. मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, या देशाचे 2 शत्रू आहेत, एक ब्राह्मणशाही आणि एक भांडवलदारशाही. ब्राह्मणशाहीचे उदाहरण मी तुम्हाला खूप सांगितले, आतापर्यंत जे सांगितले ना, खूप सांगितले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की ओबीसी इज द अनपेड पोलिसमॅन ऑफ द ब्राह्मण. बिनपगारी पोलीस आहे तो. ब्राह्मणाचा बिनपगारी पोलीस हा ओबीसी आहे असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या बरं का ओबीसी वाल्यांनो. आम्ही पगार देतो का त्यांना? आम्हाला पगार मिळते का? आम्ही पोलीसमॅन करतो, त्याचं धर्म संरक्षण करतो. आता ब्राह्मणाने आमची कशी मानसिक गुलामगिरी आम्ही केली, आम्हाला कसं त्या ठिकाणी आमच्या ह्याच्यावर त्यांनी त्या ठिकाणी सत्ता मिळविली. तर ह्या भांडवलदारांनी काय केलं? बाबासाहेबांचं भाकीत किती खरं ठरतंय पहा ना. म्हणजे काल सांगण्यात आलं या ठिकाणी की 2003 पासून तो 2008 पर्यंत या देशाचे रिझर्व्ह बँकेचे अहवाल वाचा साहेब तुम्ही. अहवाल, वार्षिक अहवाल रिझर्व्ह बँकेचे मी सगळे वाचलेत आणि टिप्पणी केली आणि त्याची त्या ठिकाणी बेरीज केली. त्याच्यामध्ये एक कॉलम आहे बुडीत खाते, बुडीत कर्ज खाते.
रिझर्व्ह बँकेच्या अहवाला 2003 ते 2008 पर्यंतची बेरीज केली मी, वानकडे साहेब. 2003 ते 2008 मध्ये या देशामधल्या कॉर्पोरेटरने 6,00,000 कोटी रुपये बुडीत खर्च खाते या देशाच्या रिझर्व्ह बँकेच्या अहवालामध्ये नमूद केलेले आहेत. 6,00,000 कोटी. किती शून्य आहे मला माहित नाही. किती शून्य आहे त्याच्यावर मला माहित नाहीये, पण 6,00,000 कोटी रुपये बुडीत कर्ज खाते या देशाला बुडविलं. इथलच्या असणाऱ्या भांडवलदारांनी 22 राष्ट्रीयकृत बँकेला बुडविलं. आज ह्या कॉर्पोरेटची जी संपत्ती आहे ते आपल्या बजेटच्या 8 पट संपत्ती आहे. त्या संपत्तीला हे टाचका लावित नाहीत. आमचं एखादा कर्जबाजारी झालं की त्याचे लिलाव करतात. आमच्या शेतकऱ्यांना किती 600 कोटी 800 कोटी दिले की उदो उदो करतात. इथं तर 6,00,000 कोटी रुपये. हा म्हणजे या देशातल्या टॉप 10 कॉर्पोरेटर त्यांची पगार कितना है साहब? पगार उनकी वार्षिक उनका पगार कितना है, वेतन कितना है? 193.5 करोड़, 193.5 करोड़ 10 टॉप 10 कॉर्पोरेटरांचा असणारा पगार आहे. या देशामध्ये 153 अरबपती आहेत. अरबपती 553 अरबपती है देश के अंदर. या देशात 125 कोटी जनता आहे आणि 125 कोटी मधल्या जनतेमध्ये 553 अरबपती. किती विषमता आहे, किती विषमता आहे. या देशामध्ये 5,75,000 मंदिर आहेत. किती? 5,75,000 मंदिर आहे. या मंदिरामध्ये म्हणजे आम्हाला शॉर्टकट सांगितलं ना वैदिक परंपरेने, पाप किती बी करा, पाप शालन करण्याचा मार्ग सांगितलेला आहे. दान करा मंदिरात. मंदिराला बामणाला दान केलं की पाप शालन होतं. पैसा दान करा, सोनं दान करा. बघा आमचं कधी म्हणजे पत्रिका नाही जमली ना, काळा सर्प सांगतात बघा. नाशिकला जाऊन 10,000 रुपये खर्च करा की काळा सर्प निघून जातो, मुलींचं मुलांचं लग्न होतं. काय मानसिक गुलामगिरी. या देशातल्या 12,000, या देशातल्या 5,75,000 मंदिरामध्ये 12,500 मेट्रिक टन सोनं आहे आज. आणि 12,00,000 कोटी रुपये दक्षिणा म्हणून तिथं जमा आहे आज. या देशाची 11 पट संपत्ती आहे ते. शाहू महाराजांनी मंदिरातला पैसा शिक्षणासाठी वापरला. अरे या सरकारामध्ये त्या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांचा विचार करतात, तर त्याचं सरकारने शिक्षणासाठी वापरा ना. कुणालाही द्या, ओपनवाल्याला द्या, या इथलच्या असर कुणालाही द्या तुम्ही. आम्ही म्हणत नाही आम्हाला त्या ठिकाणी द्या, परंतु हे सरकार घेतं नाव फुले शाहू आंबेडकरांचं आणि हे सरकार वागतं फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी वागतं. तर एक आश्चर्य या जगामध्ये. म्हणजे आम्ही एक उद्योजक असल्यामुळे, उद्योगपती म्हणत नाही मी, उद्योजक असल्यामुळं मागच्या 2 वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वी हे उद्योग मंत्री होते अशोक चव्हाण, त्यांच्याबरोबर चायनाला जाणं झालं सेजचा अभ्यास करण्यासाठी. आता चायना आणि भारत ह्या दोघांचंही क्षेत्रफळ सारखंच आहे ना, भौगोलिक क्षेत्रफळ, लोकसंख्या सारखीच आहे दोघांची. आता आम्ही सेजचा अभ्यास करायला गेलो. आता सेजचा अभ्यास केला, आमच्याकडे 800 सेज आहेत भारतामध्ये. म्हणजे एका देशामध्ये दुसरा देश येऊ लागला. म्हणजे त्या सेजमध्ये जर जायचं असेल, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जायचं असेल, त्या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये जर जायचं असेल तर पासपोर्ट करावा लागणार आम्हाला या देशामध्ये. लक्षात ठेवा, असे 800 सेज यायला आहेत आपल्या भारतामध्ये. आणि चायनामध्ये फक्त 9 सेज आहेत. हा फरक. त्यांनी त्या ठिकाणी काय दिलं, लीजवर दिल्या तिथलची सेज, आम्ही सिल्डीट करून दिल्या, आम्ही सिल्डीट करून दिलेल्या. हा फरक आहे. पण हे पण बघितलं ना आम्ही, दुसरं पण बघितलं की कहाँ से आहे, भारत से आहे. तिथं कौतुक व्हायचं, अरे हमारे बौद्ध के गाव से आहे, बौद्ध के देश से आहे. आणि जिथं जावं तिथं बुद्ध. आणि ते सगळं बघितलं आम्ही, भारावून गेलो की ज्या देशामध्ये बुद्ध धर्म स्वीकारलेला चीन आमच्या शेजारचा आणि भारत आमच्या शेजारचा, याच्यामधली तुलना केली मी. ही तुलना तुमच्या समोर मांडतो मी. या चीनमध्ये एकच जात बुद्धिस्ट, माझ्या भारतामध्ये 6,000 जाती. चीनमध्ये एकच राजकीय पक्ष कम्युनिस्ट.
माझ्या देशामध्ये अनेक राजकीय पक्ष, आता सामाजिक पक्ष, राजकीय पक्ष, दगड उचलला तरी पक्षच. आमच्या RPI मध्ये 23 पक्ष झालेत परत. असे पक्ष, तिथं फक्त एकच पक्ष. तरी दुसऱ्या महायुद्धानंतर चीनमध्ये रक्ताच्या नाल्या वाहिल्यात. पाहिलं मग तिबेट वगैरे तिथं आज सुद्धा वाहतात. पण माझ्या भारतामध्ये छुटफुट काहीतरी आंदोलन होतं, एखादा दुसरा जखमी होतो, कुठेतरी मरतो. पण रक्ताच्या नाल्या हजारो लोक आंदोलनामध्ये मरत नाहीत. 6000 जाती. हे कोणतं आश्चर्य आहे? हे कोणतं आश्चर्य आहे? व्हॉट इज डिफरन्स इन बिटवीन द चायना अँड भारत? त्यावेळेस मी त्याचं थोडं चिंतन केलं की चायनाची जी आचारसंहिता आहे ती कम्युनिस्टाची आहे आणि माझ्या भारताची आचारसंहिता ही बुद्धाची आहे. ती बाबासाहेबांनी आम्हाला दिलेली. माझं संविधानामध्ये बुद्धाच्या विचाराचं प्रतिबिंब आहे. म्हणून माझ्या देशामध्ये हे जगातला पहिला आश्चर्य, माझ्या देशामध्ये 6000 जाती बांधून ठेवल्या या संविधानाने. अभ्यास करायला लोक येतात. बघा, ते ख्रिश्चनाचा देश आहे अमेरिका, है ना. यूरोप ये ख्रिश्चन का देश है ना, वहां क्रिश्चियन बैठे, और वहां साइंटिस्ट बैठे परसों, और उन्होंने रिसर्च करा वहां पर, और ये देश के अंदर टॉप 10 निकाले उन्होंने. या देशामध्ये मानवतेचा असणारा सर्वप्रथम कुणी विचार केला याचा रिसर्च झालं. येशू ख्रिस्ताचं नाव निघालं. आपण वाचलं असेल की पहिलं नाव ख्रिश्चन देशामध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शास्त्रज्ञांनी रिसर्च करून त्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पहिलं नाव तथागत गौतम बुद्धाचं त्या ठिकाणी निघालं. आणि मग तथागत गौतम बुद्ध जर माझा असेल पूर्वाश्रमीचा, तिथं जाण्यामध्ये काय अडचण नाही मला. अरे या जगामधल्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनं पहिलं नाव काढलं. अरे तिथं जाण्यामध्ये अरे ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं नाही. हो मी बुद्ध आहे, अभिमान आहे मला सांगायचं. त्यावेळेस पण शिंपी होते, नाभिक होते, उपाली हे बुद्धाच्या वेळेस होते. विनय पटक